हो, धन्यवाद बाबा. असं आहे तर तुम्हाला जी काही अडचण असेल, जे दुःख असेल, आपण समधे मिळून वाटून घेऊ. मॅनेजर साहेब, तुम्ही इथला चहा पिऊन बघा एकदा. सुंदर चहा बनतो इथे. कसा वाटला? खूपच छान. म्हणूनच मी विचार केला की घरी जेवणाच्या आधी तुम्हाला इथल्या चहाची चव चाखू. प्या प्या. तसे मॅनेजर साहेब, एक गोष्ट तर आहे, आपल्या उच्च जातीवाल्यांमध्ये एक जबरदस्त एकता असते, नाही? तेव्हाच तर या भीमराव सारखे लोक जगात कुठेही जाऊ देत, त्याच्या आजूबाजूचे जेवढे उच्च जातीचे लोक असतात ते लगेच आपले मित्र बनून जातात. जसे की तुम्ही. बनवावेच लागतील. त्या लोकांच्या भविष्याची जर आपल्याला वाट लावायची असेल तर आपल्या सगळ्या उच्च जातीच्या लोकांना एकत्र राहावंच लागेल. आपली एकता जोपर्यंत आहे तोपर्यंत ते लोक तसेच राहतील जसे आतापर्यंत राहत आलेत. म्हणूनच तर आपण सगळे मित्र आहोत. बरोबर बोललात तुम्ही. बरं मॅनेजर साहेब, काय विचार केला तुम्ही त्या भीमरावला नोकरीवरून काढण्याच्या बाबतीत? अरे त्रास देत राहू आपण, मग तो स्वतः सोडून निघून जाईल. नाही 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 नाही, कितीही त्रास झाला तरी भीमरावने आजपर्यंत काहीच नाही सोडलं. ना सातारा सोडलं, ना स्कूल सोडली, ना कॉलेज, आणि नाही चाल. हे लोक. प्लीज माणसं. नमस्कार मालक. तुम्ही लोक बोला. आम्ही समजे तर तुमच्या घरी गेलो होतो, मग माहित पडलं की तुम्ही इथं आहात, म्हणून इथंच आलो. आणि मालक, आम्ही समजे ना त्या भीमरावला लई त्रास देत असतो बघा, तरी बी तो चाल सोडून काय गेलाच नाही. आपण सगळे भीमचे शत्रू आहोत, पण खरी गोष्ट ही आहे की भीम झुंजार आहे. तो मोडेल पण वाकणार नाही. तर मग काय करायचं? मॅनेजर साहेब, जर का असं झालं की भीमरावच्या ऑफिसमध्ये काम करताना तिथून सगळ्या वृत्तपत्रांची चोरी झाली, जर का असं झालं तर काय होऊ शकतं? मग तर भीमराववर डिपार्टमेंटल इन्क्वायरीचा चार्ज लावून ऑफिस मधून काढू शकतो लगेच. सुंदर. चांगलंय. हेच तर मला हो होतं. चांगला रस्ता मिळाला. हे बघा, उद्या जेव्हा तो भीमराव ऑफिस मध्ये काम करत असेल त्याच वेळेस हे सगळे तिथून सगळ्या वृत्तपत्रांची चोरी करतील. मग तुम्ही त्या भीमराववर डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावून काढून टाका त्याला नोकरीवरून. कसं वाटतंय? काय डोकं लावलंय हो तुम्ही. म्हणजे उद्या भीमरावच्या नोकरीचा शेवटचा दिवस असेल. भीमराव. रमा, बाबा, मी वचन देतो तुम्हाला, मी माझं काम अजून व्यवस्थित करायचा प्रयत्न करेन. म्हणजे माझं कर्तव्य त्या सगळ्यांच्या षडयंत्रावर पुरून उरेल आणि शेवटी विजय आपलाच होईल. बस याच कर्तव्याला नेहमी लक्षात ठेव. सगळं ठीक होईल आणि मग एक दिवस याच कर्तव्याने तुला तो आनंद मिळेल जो आयुष्यभरासाठी रोज रोजच्या त्रासासाठी औषधासारखा असेल. हो बाबा. हे बघ पोरा, मी उद्या जिवंत राहीन किंवा नाही राहीन, पण माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की जीवनाच्या शेवटपर्यंत संतोष प्राप्तीसाठी आयुष्यभर लढावं लागतंय. खूप संघर्ष असतो या. दडपण घेणं, त्रास सहन करणं, पण तरीही
आपल्या आयुष्यात पुढे जात राहणं खूप गरजेचं आहे. बाबा चला ना जेवून घ्या, जेवण तयार आहे. हो परी, चल. ऐका, तुम्ही दोघं बी चला जेवून घ्या. काय करतेस? विश्वास द्यायचा प्रयत्न करते का तुमची रमा तुमच्या सोबत आहे. हे अशक्य आहे, नाहीतर तुमच्या बदली म्याच उभी राहिली असते. तुमच्या बदली दिवसभर मी लोकांचं म्हणणं ऐकलं असतं. तुमच्या वतीनं समध्या जगाशी लढली असते. पण हे अशक्य आहे. म्हणून फक्त एवढंच सांगू शकते का तुमची रमा तुमच्या सोबत आहे आणि नेहमी सोबत असेल. मग परिस्थिती काय बी असेल. हे बघ रमा, तुला माझ्या ऐवजी काही करायची गरज नाहीये. तू तुझ्या पद्धतीने लढाई लढतीयस हीच खूप मोठी गोष्ट आहे. हेच सगळ्यात अवघड आहे. आणि बाबा ज्या आयुष्यातल्या आनंदाविषयी बोलत होते त्यात आपल्या दोघांचा समान वाटा असेल. कारण आपल्याला गरज आहे एकमेकांची. आपलं जे काही आहे ते अर्ध अर्ध असेल. हो ना? काळजी नको करू रमा. भीम, अरे कुठे आहेस? चल ये ना. चल जेवायला जाऊया. आलो आम्ही. आता ही रमा जेवण बघून भाजीचा विषय नको काढायला पाहिजे हिनं, नाहीतर हे मला ओरडतील आणि मग काही वेगळं समजतील. कुठून बाहेर जाण्यातच भलं आहे. मी एकटीच जेवणार. मी आत्या, काय झालं? माझी औषधं शोभाच्या इथे राहिली आहेत. मी जाऊन घेऊन येते. मी घेऊन येतो. नाही पोरा, तुम्ही जेवण करा, मी लगेच घेऊन येते. जेवा सगळे. जिजाबाई, खीर नाही घेतलीस तू? अगं आतमध्ये जाऊन खीर तर घेऊन ये. खीर बनवली हाय? वय, रमानं मला आता सांगितलं की खीर बनवली हाय. पर तू नेहमी एवढ्या घाईत असते ना की तुझं लक्ष कशातच नसतं. म्हणून तुझं लक्ष ना पतीकडे असतं, न संसारात असतं, न कुटुंबात असतं, न कुठंच लक्ष नसतं तुझं. बस, आता जास्त भांडण नका करू. आता जाऊन त्या रमाची खीर घेऊन येते मी. मग बघा, हळूहळू एक एक करून समद हिसकावून घेईन मी. जर खीर बनवली होती तर खीर मला का नाही दिली? खीर? खीर कुठं बनली आहे?
वाटतंय ताईनी मस्करी केली माझी. नाही बनवली मग बनवायला हवी होती ना. काही हरकत नाही. आईची तब्येत तशी पण बरी नाही. ते असंच काहीतरी बोलत असेल. खावा तुम्ही सगळ्यांनी. हे जिजाबाई इथं अचानक अशी कशी आली? हे काय करताय तुम्ही? समधी भाजी खाल्ली. जिजाबाई एकतर कमी आणि हळू बोलत जा. कोणी ऐकलं ना तर तुला वेडी समजणं बंद करतील. याचा अर्थ तुम्ही समधी सब्जी खाल्ली. तुम्ही तुमची जाऊन खा ना आतमध्ये. मी तुला समजवायचा प्रयत्न करते. नाही 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 समजवणार नाही मी. नाहीतर तू म्हणशील की परत मी भीमसारखं भाषण द्यायला लागले म्हणून मी असं करून दाखवलं तुला. म्हणजे तुला ही गोष्ट समजेल की दुसऱ्यांचं जेवण जेवलं नाही पाहिजे. भीमच्या वाटणीची भाजी खाऊन खुश होत होतीस ना, तशी आई आहेस तू. सावत्र का असो ना, तू एक स्त्री आहेस. आणि स्त्रीच्या मनात एक आईची माया तर असतेस ना. असं आपल्या मुलाचं जेवण कोण जेवतं? आणि दुसरी गोष्ट, लालच लई वाईट गोष्ट आहे जिजाबाई. खिरीच्या लालचीने गेलीस आणि भाजी गमवलीस. म्हणून महान लोक सांगून गेलेत, जे भेटलं त्याला सांभाळायचं. पण तुला तर काय बी नाही सांभाळता येत ग. बस 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 नाही बोललात तुम्ही. हेच म्हणायचं आहे ना की मी नाती नाही सांभाळू शकले ना कुटुंब. ठीक आहे नाही सांभाळू शकले. अजून काही? आधी तर हे सांगा की मी खाऊ काय? माझ्याकडे भाजी आहे. जेव्हा आत्या उठून आल्या ना इकडं, तेव्हाच मला समज कळलं की त्या काहीतरी करणार आहेत. आत्या त्यांची हालत बरी नाहीये आणि त्यांनी थोडीशी भाजी खाल्ली मग काय झालं? यांच्याशी असं वागणं बरोबर नाही. घ्या दे. जा 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 जा. बघ जिजाबाई बघ, जिच्या पतीच्या वाटणीची भाजी तू खाल्लीस त्याचीच पत्नी आपल्या वाटण्याची भाजी तुझ्यासाठी घेऊन आली. पण तुला कधी बी काही बी नाही समजणार. घे खा, पोट भरून खा. वेडी बाई. हो नाही समजत आता मला काय बी. कारण मी माझं डोकं चालवणं बंद केलंय. आणि भीम आणि रमाचा तिरस्कार करण्याशिवाय मला आता माझ्या डोक्यात काही बी टाकायचं नाहीये. जो खूप ना न जेवता माहित नाही कुठं निघून गेले आहेत. काही सांगितलं बी नाही मला. आता नितेश भाऊ, जनार्दन भाऊ, मनोहर भाऊ बी नाही आहेत. काय माहित कुठं गेले सगळे. जोखू न सांगता कुठं निघून गेला होतात? मी कधीपासून तुझी वाट बघत आहे. अरे तर म्या सांगितलं होतं का वाट बघायला माझी? अरे प्रत्येक वेळेस तुला का सांगणं गरजेचं आहे का कुठे जातोय ते? आणि तसं बी तुझी तर इच्छा बी नाही माझ्या सोबत राहण्याची. तर मग कशाला वाट बघतेस माझी? कारण तू न जेवता बाहेर गेला होतास. आणि तुला चांगलंच माहित आहे की मी तू जेवल्याशिवाय आजपर्यंत कधीच जेवली नाही ते. म्हणून वाट बघत होते. अरे पण आम्ही लोक तर जेवून बी आलोय आणि पिऊन बी आलो. आणि दारू पियायला पैसे कुठून आलं? अरे जोखू
फुलिया तर खूपच हिशेब मांडते. अरे मागू दे ना इथे भाऊ, देणार कोण आहे? चला, झोपायची येळ झालेली आहे. चला चला, शुभरात्री. माहित नाही एवढं पैसे कुठून मिळालं या लोकांना. वाटतंय भीमला सांगावं लागल. ए बुलिया, पुढे चाललीस तू? चल चला, जाऊन अंतरून टाक माझं. झोपाय आता जा मला. चल. रमा, काय करतेस पुरी? अजूनपर्यंत झोपली का नाही? नाही आत्या, ते आज दिवसभर कामात उभी होते ना, तर त्यांचे पाय दुखत असतील. गरम तेलाने मालिश केली की जरा बरं वाटेल त्यांना. ठीक. हे मोजून घ्या आणि मला सांगा तुम्ही किती बंडल घेऊन जाताय. एका बंडल मध्ये किती वृत्तपत्र आहेत? खूप शिकलेला आहेस ना, न विचारता भरून घे. आणि आमचे तेवढे दिवस वाईट नाही आले की तुझं ऐकायचं. आता तू बघ की या लोकांसोबत कसं समंजसपणे राहायचंय. मला काम करून हवंय, आणि काम नाही झालं तर मी काढून टाकेन तुला ऑफिस मधून. आम्ही या भीमरावला अजिबात नाही सांगणार साहेब, काहीही झालं तरी. जरा मला जेवताना बघ, म्हणजे तुला भुकेची जाणीव लवकर होईल आणि सोबतच आपल्या लाचारीची जाणीव होईल. मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की आता तुझं हृदय दगडाचं कर, म्हणजे लोकांचा त्रास, त्यांची कटुता, त्यांचं कोसणं सगळं त्याला लागून परत जाईल. द्या, मी तुमचे पाय दाबून देते. अगं नाही, मी ठीक आहे. का ठीक आहेत? तुमचे पाय दुखतायत ना, मग द्या, मी दाबून देते. द्या. पण अगं तुम्ही गप्प बसा आणि पाय द्या इकडं. रमा, प्रेम न बारी उपजे, प्रेम न हाट बेकार, राजा प्रजा जो ही रुचे, सिस देही ले जाए, सिस देही ले जाए. करुणा, करुणा, माझे पाय दुखतायत, येऊन चेपून दे. विचार कसला करतेस? रमा तर गेली आपल्या नवऱ्याचे पाय चेपायला. तू पण लवकर ये. छिन ही चढ़े छिन
अघट प्रेम पिंजरे बसे प्रेम